नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। 7व्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते देयके तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके सादर करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व प्रलंबित 7व्या वेतन आयोगाचे 4था हप्ता 5वा हप्ता देयके शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे। सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तसेच सेवानिवृत्त शिक्षक व केंद्र प्रमुख वसुली असलेले केंद्र प्रमुख वगळून यांच्या 7व्या वेतन आयोगामध्ये प्रलंबित हप्ते इत्यादी अदा करण्याबाबत निधी प्राप्त झालेला आहे। वैद्यकीय देयके व प्रलंबित 7वा वेतन आयोग हप्ते शालार्थ प्रणालीमधून अदा करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना प्राप्त झाले असल्याचे नमूद करण्यात आलेले आहेत। त्याकरता सदरचे वैद्यकीय देयके व प्रलंबित 7व्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करणे कामी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच सदर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके व प्रलंबित 7व्या वेतन आयोगाचे हप्ते यादीप्रमाणे तालुकानिहाय अदा करण्याकरता रक्कम निश्चित करून सदरची यादी व निहित व विहित नमुन्यातील प्रमाणपत्र गट शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीने या कार्यालयास सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी सह सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। सदरच्या यादीप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये वैद्यकीय देयके तयार करून 8 दिवसांमध्ये देयके विलंबाने सादर केल्यास व नियमान्वये पात्र असणाऱ्या एकही देयके प्रलंबित राहिल्यास त्या सर्वस्वी कार्यालय प्रमुखाची जबाबदारी राहील असे नमूद करण्यात आलेले आहे। आणि याबाबतचा इथं परिपत्रक आपण दाखवत आहोत। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।